नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BCom या वर्गाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र या विषयाच्या सत्र 4 मधील प्रकरण 1 पैसा याच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। 1.3 मध्ये आपण बघत आहोत पैशाचा पुरवठा आणि मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रण, ज्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर केला जातो। आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण बघितलं आहे की पैसाचा अर्थ, कार्य आणि व्याख्या, त्याचबरोबर पैशाच्या मागणीचे असणारे सनातन दृष्टिकोन आणि केन्स दृष्टिकोन, पैशाचा पुरवठा यामध्ये व्यापारी बँकांची बहुगुणित पतनिर्मिती प्रक्रिया आणि रिझर्व्ह बँकेची पैशाची मोजमापे M1, M2, M3, M4 आपण मागील लेक्चरमध्ये बघितले आहे। आताच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपण बघणार आहोत पतनियंत्रणाच्या पद्धती, त्यामध्ये RBI द्वारे किंवा मध्यवर्ती बँकेद्वारे वापरल्या जाणाऱ्या संख्यात्मक गुणात्मक पद्धती, आणि त्यानंतर शेवटचा भाग राहील ते म्हणजे पैशाचे मूल्य, यात असणारे मूल्य ठरवण्याचे 2 सिद्धांत। तर आपण बघूया पैशाचा पुरवठा। तर पैशाचा पुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेत विशिष्ट वेळी लोकांकडे असणारा पैशाचा एकूण साठा म्हणजे पैशाचा पुरवठा होय। आणि सामान्यतः असे गृहीत धरले जाते की एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या आणि सरकारच्या धोरणानुसार पैशाचा पुरवठा हा निश्चित केला जातो। त्याशिवाय मध्यवर्ती बँक आणि सरकार व्यतिरिक्त सार्वजनिक आणि व्यापारी बँकाही पैशाच्या पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्या पतनिर्मिती कार्याद्वारे। मग रिझर्व्ह बँक आवाजही पैशाचा पुरवठा वाढू देत नाही, कारण की यामुळे महागाई आणि अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण होते, चलनाचे मूल्य घटते किंवा पैशाची खरेदी शक्ती घटून येते, असे अनिष्ट परिणाम घडून येत असल्यामुळे देशातील कर्जाचे प्रमाण, पैशाचा पुरवठा आणि दिशा नियंत्रित करण्याची जबाबदारी ही बँकांची बँक म्हणून प्रत्येक मध्यवर्ती बँकेची असते। मग जसे RBI भारतामध्ये पतनियंत्रण करण्यासाठी 2 पद्धती वापरते, त्यामध्ये एक संख्यात्मक पद्धत आहे आणि दुसरी एक गुणात्मक साधने किंवा पद्धत आहे। मग पतनियंत्रणाच्या पद्धतीमध्ये या 2 पद्धतींचा आपण समावेश करतो, संख्यात्मक आणि गुणात्मक साधने किंवा पद्धतींमध्ये। मग या 2 पद्धतीमध्ये संख्यात्मक पद्धत आणि गुणात्मक पद्धत। संख्यात्मक पद्धतीमध्ये पैशाच्या संख्येशी निगडित असणारे बँक धोरण, रोख राखीव निधीमध्ये CRR, SLR, खुल्या बाजारात रोख्यांची विक्री, रेपो, रिव्हर्स रेपो आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी। तर गुणात्मक पद्धतीमध्ये कर्ज व तारण यातील अंतर, उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्जाचे रेशनिंग, नैतिक समजावणी, प्रसिद्धी, आदेशाद्वारे नियंत्रण आणि प्रत्यक्ष कारवाई असे मार्ग वापरले जातात। संख्यात्मक पद्धतीचे उद्दिष्ट हे बँक दर, खुल्या बाजारातील व्यवहार आणि व्यापारी बँकांच्या राखीव गुणोत्तरातील फरक अशा तंत्रांचा अवलंब करून पतसंख्या किंवा संख्येचं प्रमाण नियंत्रित करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट असतं। तर गुणात्मक पद्धतीचं उद्दिष्ट हे पैशाची रचना आणि दिशा नियंत्रित करण्यासाठी असते। यासाठी निवडक पतनियंत्रण म्हणून कर्ज व तारण अंतर आणि प्रसिद्धी, नैतिक समजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यासारख्या साधनांचा वापर यामध्ये समाविष्ट आहे। मग सर्वप्रथम आपण बघूया संख्यात्मक साधने, याद्वारे पैशाची संख्या नियंत्रित करण्याकडे हा मध्यवर्ती बँकेचा कल असतो। मग RBI संख्यात्मक पद्धतीमुळे थेट पतपैशाच्या रकमेवर परिणाम करते। या साधनाच्या वापरामुळे व्यापारी बँकांकडून रोख रक्कम वाढते किंवा कमी होते, त्यामुळे एकूण पतपुरवठ्याचे प्रमाण वाढते किंवा कमी होण्याच्या या पद्धतीला संख्यात्मक पद्धती असे म्हणतात। मग पतपैसा व पैशाच्या पुरवठ्याचे एकूण प्रमाण बदलास यामुळे मदत होते। यामध्ये खालील उपायांचा समावेश होतो: बँक दर, RBI कायदा 1934 कलम 39 नुसार बँक दर हा मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेला दर आहे, ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या हुंड्या, विनिमयपत्र, सरकार रोखे आणि प्रथम श्रेणीच्या बिलावर पुनर्वटवणूक करते, तो दर म्हणजे बँक दर होय। बँक दर हा मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांना अल्पमुदतीच्या कर्जावर आकारलेला व्याजदर आहे, ज्यावर बँकांना पुनर्वटवणूक सवलत दिली जाते। तर मध्यवर्ती बँक दरात विविधता करून पतनियंत्रण करते। मंदीमध्ये अर्थव्यवस्थेची गरज पतविस्तार करण्याची असेल तर मध्यवर्ती बँक ही बँक दर कमी करते, त्यामुळे व्यापारी बँकांचा व्याजदर कमी होतो आणि पतविस्तार होतो, त्यामुळे कर्जे स्वस्त होतात, लोकांकडून कर्जाची मागणी वाढते। याउलट मध्यवर्ती बँक पतसंकोचनाचे धोरण हे तेजीच्या कालावधीमध्ये स्वीकारते आणि बँक दर वाढवला जातो। अशा प्रकारे बँक दर कमी केल्याने अपस्फीती, तेजीची प्रवृत्ती कमी होते आणि मंदीची प्रवृत्ती कमी होते, आणि बँक दर वाढवल्याने महागाई किंवा तेजीची स्थिती नियंत्रित करता येते।
सध्याचा बँक दर हा कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती 4.25% इतका आहे. म्हणजे जर अपस्फीती किंवा मंदी यासारखी जी स्थिती असेल, स्टॅग्फ्लेशन सारखी स्थिती असेल, त्यामध्ये बँक दर कमी असतो. तर तेजीसारखी महागाईसारखी स्थिती असेल तर बँक दर हा अधिक असतो. पुढचा आहे बदलते निधी प्रमाण. मग यामध्ये दोन प्रकारचे निधींचा समावेश होतो. यामध्ये रोख राखीव निधी आणि वैधानिक तरलता निधी प्रमाण हे दोन आहे. म्हणजे CRR आणि SLR या दोन साधनांचा समावेश यामध्ये होत असतो, हे आपण यामध्ये बघणार आहोत. रोख राखीव निधी प्रमाण मग प्रत्येक व्यापारी बँकेला RBI ऍक्ट 1934 कलम 42 नुसार मध्यवर्ती बँकेकडे ज्या रोख ठेवींच्या किमान टक्केवारी राखणे आवश्यक असते त्यास रोख राखीव निधी प्रमाण असे म्हणतात. मध्यवर्ती बँकेकडे राखीव रकमेची किमान रक्कम एकतर त्यांच्या मागणी ठेवीच्या प्रमाणात असू शकते, या स्वतंत्र ठेवी किंवा एकूण मागणी ठेवींचा विचार करून असू शकते. या किमान साठ्यापेक्षा या व्यापारी बँकांकडे कितीही पैसे शिल्लक राहतात त्या अतिरिक्त साठा म्हणून ओळखला जातो. हा अतिरिक्त राखीव निधीवर आधारित आहे. व्यावसायिक बँका, व्यापारी बँका पतनिर्मिती करू शकतात आणि अतिरिक्त साठ्याचा आकार मोठा म्हणजे पतनिर्मिती करण्यास बँकेची अधिक शक्ती आणि स्थिती असते. त्यामुळे हा अतिरिक्त साठा जेवढा कमी होईल तेवढी पतनिर्मिती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेचे प्रयत्न असतात. असे म्हणता येईल की आवश्यक राखीव गुणोत्तर जेवढे मोठे राहील तेवढी पतनिर्मिती करण्यासाठी बँकेची शक्ती कमी होते आणि त्याउलट की जेवढे राखीव गुणोत्तर हे कमी राहील तेवढ्या पतनिर्मिती बँकेची शक्ती वाढते. मग जेव्हा मध्यवर्ती बँक व्यावसायिक बँकांचा CRR वाढवते, रोख राखीव निधी प्रमाण वाढवते, याचा अर्थ असा होतो की नंतर व्यापारी बँकांनी RBI कडे अधिक पैसे ठेवणे आवश्यक आहे. व्यापारी बँकांकडचा अतिरिक्त साठा कमी केला जातो आणि व्यापारी बँका पूर्वीपेक्षा कमी कर्ज देऊ शकतात. याउलट स्थितीमध्ये CRR कमी केला तर त्यामुळे स्थिती असते. सध्या CRR त्याची पातळी ही 3% आहे. पुढचा आहे वैधानिक तरलता प्रमाण. यामध्ये प्रत्येक व्यापारी बँक स्वतःजवळ जमा केलेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःजवळ ठेवते किंवा सोने सरकारी रोख्यांमध्ये ठेवते. यालाच वैधानिक तरलता प्रमाण असे म्हणतात. तर बँक नियमन कायदा 1949च्या कलम 24 नुसार SLR चे बंधन सर्व व्यापारी बँकांना ठेवणे बंधनकारक आहे. व्यापारी बँका कर्जासाठी SLR ठेवी वापरू शकत नाहीत. जेवढ्या तरल मालमत्ता आहे त्याच्या काही प्रमाणात बाजूला मालमत्ता काढून ठेवावी लागते. बँका SLR च्या बरोबरीने सरकारी रोख्यामध्ये गुंतवणूक करून SLR हा प्राप्त करत असतात. मग हे प्रत्येक बँकेला ठेवणं बंधनकारक आहे. जर RBI ने SLR वाढवला तर बँकांची पत ही कमी होईल आणि पतपुरवठा कमी होईल. याउलट RBI ने SLR कमी केला तर बँकेचा पत आणि पतविस्तार वाढत असतो. तसे RBI ने SLR सतत कमी केला असून सध्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती 18% इतका कमी केलेला आहे. रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर हे पण यामधले प्रकार आहेत संख्यात्मक साधनांमध्ये. RBI ने 1991-92 पासून रेपो आणि रिव्हर्स रेपो व्यवहार सुरू केलेले आहेत. रेपो आणि रिव्हर्स रेपो ही RBIच्या पतधोरणाची सर्वात महत्त्वाची साधने आहेत, जी सध्याची अत्यंत प्रभावी साधने म्हणून ओळखली जातात. व रेपो दर हे पुनर्खरेदीचे बंधन आहे. कोणत्याही वस्तूवर रेपो व्यवहार करता येईल. या व्यवहारात आज वस्तू विकली गेली तर ती वस्तू ठराविक कालावधीने पुनर्निर्धारित दराने पुन्हा खरेदी केली जाते. या पुनर्खरेदी दराला रेपो रेट म्हणतात. रेपो दराचा वापर नाणे बाजारातील रोखतेच्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी अल्पकालीन नियंत्रणासाठी RBI द्वारे केला जातो. त्या आधारे अल्पकालीन व्याजदर RBI द्वारे नियंत्रित केला जातो. म्हणून अल्पकालीन व्याजदर नियंत्रित करण्याचं साधन म्हणजे रेपो दर आहे. रेपो व्यवहारानुसार RBI व्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देते. ही सुविधा 24 तासांसाठी असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी बँका रोख्यांची पुनर्खरेदी करून RBIची जी कर्ज परत करत असतात या व्यवहाराला रेपो व्यवहार करतात. कर्जाच्या दर हा रेपो दर असं म्हणत असतात. RBI रेपो व्यवहारात बदल करून बँकांकडील रोखतेमध्ये वाढ व घट करत असते. मंदीमध्ये हा रेपो दर कमी असतो तर चलन विस्ताराच्या काळामध्ये वाढ केली जाते. म्हणजे अल्पकालीन व्याजदर हा आकारलेला असतो. अल्पकालीन बँकांची रोखता वाढवणे आणि कमी करणे यासाठी रेपो हा वापरला जात असतो. कोविड-19च्या मध्ये हा RBIचा रेपो दर कमी केलेला असून सध्या तो 4% आहे. तर रिव्हर्स रेपो दर म्हणजे पुनर्खरेदी दर हा रिव्हर्स रेपो व्यवहारांतर्गत व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून सरकारी रोखे खरेदी करून RBIला कर्ज देतात. म्हणजे जेव्हा
रेपो रेट असतो तेव्हा व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि रिव्हर्स रेपोमध्ये रिझर्व्ह बँकेला 24 तासासाठी व्यापारी बँका कर्ज देतात. मग यामध्ये ज्या प्रक्रियेद्वारे रिझर्व्ह बँक दुसऱ्या दिवशी रोखे पुन्हा खरेदी करते आणि व्यापारी बँकांना कर्ज फेडते त्याला रिव्हर्स रेपो व्यवहार म्हणतात व कर्जाला रिव्हर्स रेपो दर असं म्हणतात. मग यामध्ये रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यामध्ये जवळपास 1% फरक असतो. रिव्हर्स रेपो साधारणतः कमी असतो आणि रेपो दर हा जास्त असतो. म्हणजे मध्यवर्ती बँकेने किंवा RBIने जर व्यापारी बँकांना अति अल्प कालावधीसाठी 24 तासासाठी कर्ज दिलं तर त्यावर व्याज दर हा अधिक असतो रेपो दर, आणि त्यांनी जर उलट रिझर्व्ह बँकेला काही कालावधीसाठी दिला असेल 24 तासासाठी तर त्यावरती असणारा तो कमी असतो. जसं आपण बँकेकडून कर्ज घेतलं तर आपल्याला जास्त व्याज दर द्यावा लागतो, पण बँकेला आपण पैसे ठेवल्यानंतर बँक आपल्याला त्या प्रमाणात कमी व्याज दर देते. रिव्हर्स रेपो व्यवहारामुळे बँकांची अल्पकालीन रोखता कमी होते, त्यांच्या हातात कमी पैसे येतात, परंतु RBI आवश्यकतेनुसार बँकांच्या रोखतेमध्ये वाढ किंवा घट करण्यासाठी रिव्हर्स रेपो दरात सुद्धा बदल करत असते. मग RBIने महागाईच्या काळात रिव्हर्स रेपो दर वाढवला की व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला अधिक कर्ज देतात आणि परिणामी व्यापारी बँकांची रोखता कमी होते, हे मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळे व्यापारी बँका त्यांच्या ग्राहकांना कमी कर्ज देऊ शकतात आणि कमी पतनिर्मिती होते. यावर जेव्हा चलन घटीचा काळ असतो तेव्हा RBI रिव्हर्स रेपो दर कमी करतात, त्यामुळे व्यापारी बँका RBIला कमी कर्ज द्यावे लागते, बँकांची रोखता वाढवावी लागते, परिणामी व्यापारी बँका त्यांच्या ग्राहकांना अधिक कर्ज देऊ शकतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील व्यवहार वाढतात, महागाई वाढू शकते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती RBIने रिव्हर्स रेपो दर कमी केला असून सध्या तो 3.35% इतका आहे. खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री हा एक प्रकार आहे. खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे मध्यवर्ती बँक, सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन, सोने इत्यादीमध्ये केलेली खरेदी विक्री होय. मध्यवर्ती बँकेची सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार होय, परंतु त्यांच्या संकुचित अर्थाने याचा अर्थ केवळ सरकारी रोखे आणि बॉन्डमधील व्यवहार खरेदी विक्री असा होतो. खुल्या बाजारातील कामकाजाचे 2 प्रमुख हेतू आहेत. पतनिर्मितीच्या बँकांच्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारी बँकांच्या साठ्यावर प्रभाव पाडणे आणि रोख्यांच्या विक्रीतून कर्ज उभारणे, हे 2 त्याच्यामधले आपल्याला हे हेतू सांगता येतील. त्यानंतर दुसरा आहे की व्याजदरावर परिणाम करण्यासाठी, जेणेकरून व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही नियंत्रित होईल आणि खुल्या बाजारातील कामकाजाचे यश बँक पैशाच्या प्रसारावर सतत वेगावर अवलंबून असते. मग जेव्हा चलन विस्ताराची स्थिती असेल तेव्हा RBI रोखे विक्री करते, त्यामुळे बँका, वित्तसंस्था खरेदी करतात आणि त्यांच्याजवळील खरेदी शक्ती कमी होते. पैशाचा पुरवठा यामुळे नियंत्रित होतो. याउलट मंदीच्या स्थितीमध्ये पुन्हा खरेदी केले जातात रोखे आणि त्यामुळे वित्तसंस्था, बँका यांची खरेदी शक्ती वाढते, त्यांच्याकडे पैसे परत येतात, रोखे RBI कडे जातात आणि त्यामुळे ते अधिक कर्ज देऊन असे म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये जाहीर केलेल्या चलनविषयक धोरणात सीमांत कर्ज सुविधा मार्जिनल स्टँडर्ड फॅसिलिटी ही सुविधा घोषित केली आहे. यामध्ये व्यापारी बँका अचानक तीव्रतेची रोखतेची अल्पकालीन गरज निर्माण होते, त्या बँका आपल्या दायित्वाच्या 2% पर्यंत रकमेची कर्जे 24 तासासाठी RBI कडून घेऊ शकतात. म्हणजे अति अल्प कालावधीसाठी ओव्हरनाईट किंवा आपण असं म्हणूया की एखाद्या रात्रभरासाठी किंवा एखाद्या 12 तासासाठी 24 तासासाठी जेव्हा त्यांना पैशाची गरज असते RBI कडून त्यांना ही कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि याला सीमांत कर्ज सुविधा असे म्हणतात. या कर्जावरील व्याजदर रेपो दरापेक्षा अधिक असतो आणि सध्याचा सीमांत कर्ज सुविधा दर म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर हा 4.65% आहे. अशा प्रकारे RBI संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने वापरून चलन संख्येवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असते. आणि दुसरे साधन आहे ते म्हणजे गुणात्मक साधन किंवा गुणात्मक पद्धत. पतनियंत्रणाच्या गुणात्मक पद्धतीमध्ये RBI कडून त्याच्या संभाव्य वापरकर्त्यांमध्ये आणि वापरांमध्ये पतपुरवठ्याचे नियमन व नियंत्रण केले जात असते. ते परिणामात्मक किंवा सामान्य पद्धतीपेक्षा वेगळे आहे. गुणवत्तेप्रमाणे या पद्धतीचा एकूण कर्जाच्या रकमेवर परिणाम होत नाही, तर अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट क्षेत्रासाठी आणि विशिष्ट उपयोगासाठी
या रकमेचा वापर व्हावा या पद्धतीसाठी याचा परिणाम होतो। यामध्ये खालील उपायांचा समावेश होतो। कर्ज व तारण यामधील अंतर। जेव्हा व्यक्ती काही वस्तू तारण ठेवून कर्ज घेते तर त्यावेळेस त्याला जेवढी कर्जाची आवश्यकता असते तेवढे मिळत नाही, कारण तारणाचे जेवढे मूल्य आहे तेवढं त्याला कर्ज न मिळता कर्ज आणि तारण या मूल्यामध्ये काही अंतर ठेवून रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँकेने ठरवलेल्या त्या मार्जिननुसार त्याला कर्ज मिळते। सट्टेबाजीचे रोखे खरेदी करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी क्रेडिटचा अवाजवी वापर रोखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते। मध्यवर्ती बँक रोखे खरेदी किंवा नेण्यासाठी कर्जावरील किमान मार्जिनची आवश्यकता निश्चित करते। बँका योग्य तजवीजीच्या आधारेच कर्ज देत असतात। मग तारणात बाजार मूल्याच्या काही प्रमाणातच कर्ज दिले जाते। तारण मूल्य आणि कर्जाची रक्कम यातील अंतर म्हणजे मार्जिन किंवा गाळा होय। दुसऱ्या शब्दात सांगायचे कर्जदाराला सुरक्षेच्या आधारे बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचे प्रमाण जास्तीत जास्त मूल्य हे आहे। म्हणजे 1 लाखाची जर त्याने जर तारण वस्तू ठेवली तर त्याला 70,000 रुपये किमान जास्तीत जास्त मिळू शकतात आणि 30% त्यामध्ये कर्ज आणि तारणामध्ये अंतर ठेवून बँक त्याच्यातून आपला खर्च किंवा व्याजदर भागू शकते। मग आरबीआयच्या निर्देशानुसार हे प्रमाण हे ठरवले जाते। साठेबाजीच्या, सट्टेबाजीच्या किंवा चैनीच्या वस्तूसाठी हे प्रमाण हे अधिक असते। मग परिस्थितीनुसार यामध्ये बदल केला जातो। मग तेजीच्या आणि महागाईच्या काळामध्ये कर्ज आणि तारण अंतर वाढवलं जातं, तर मंदीच्या कालावधीमध्ये लोकांनी कर्ज अधिक घ्यावं यासाठी हे अंतर कमी केले जात असतं। दुसरा प्रकार आहे कर्जाचं रेशनिंग किंवा नियंत्रित वाटप। या प्रकारामध्ये आरबीआय व विविध क्षेत्रांसाठी मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा निश्चित करते। मग शेतीसाठी किती 20%, मग त्यानंतर 40%, उद्योगासाठी 20%, सेवासाठी 40% असे विशिष्ट प्रमाण हे ठरवू शकते। आरबीआय कर्जाचा वापर उद्दिष्टानुसार भेदभावानुसार हे करत असते आणि सामान्यतः हे 4 प्रकारचे असते। त्यासाठीचे नियम आणि निकष इत्यादी मध्ये बदल सुचवते। कृषी, उद्योग, निर्यात, सेवा क्षेत्रांना कर्ज देताना सवलतीच्या दराने कर्ज देण्याच्या सूचना ही आरबीआय ही बँकांना करू शकते। पहिली पद्धत यामध्ये म्हणजे बदलता पोर्टफोलिओच्या मर्यादा। या पद्धतीनुसार मध्यवर्ती बँक व्यावसायिक बँकांच्या एकूण पोर्टफोलिओची कमाल मर्यादा निश्चित करते आणि ते कमाल मर्यादेपलीकडे जाऊन कर्ज आता आगाऊ रक्कम ही कुठल्याही क्षेत्राला देऊ शकत नाही। दुसऱ्या पद्धतीमध्ये बदलत्या भांडवल मालमत्ता गुणोत्तर म्हणून ओळखले जाते। हे प्रमाण म्हणजे मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या भांडवलाबद्दल त्यांच्या एकूण मालमत्तेचे निश्चित प्रमाण करत असते। आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने मध्यवर्ती बँक पोर्टफोलिओची कमाल मर्यादा वाढवू शकते आणि कमी करू शकते। भांडवली मालमत्तेचे प्रमाण देखील बदलू शकते। म्हणजे आर्थिक परिस्थिती ही तेजीची आहे की मंदीची आहे यानुसार रिझर्व्ह बँक जी आहे ती विशिष्ट क्षेत्रासाठी विशिष्ट असे टक्केवारी किंवा कोटा प्रमाण कर्जाचं हे ठरवून देत असते। तिसरं आहे उपभोग्य कर्जाचं नियंत्रण। उपभोग कर्जाचं नियंत्रण म्हणजे व्यापारी बँका ग्राहकांना टिकाऊ व उपभोग्य वस्तूंसाठी कर्ज देत असतात। ते सुलभ कर्ज पुरवठ्यांना हप्त्यांची सुविधा सुद्धा देतात। तेजीच्या कालावधीत या वस्तूंना असणारी मागणी कमी करण्यासाठी आरबीआय उपभोग कर्जावर निर्बंध लादते आणि हप्त्यांची संख्या कमी करते। त्यामुळे कर्ज रक्कम अधिक वाटून कर्जाची मागणी कमी होत असते आणि याउलट मंदीच्या स्थितीमध्ये उपभोग्य कर्जावरील निर्बंध शिथिल करते आणि कर्जासाठी मागणी वाढवण्यासाठी उत्पादन विक्रीला चालना मिळते। त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते। व उपभोग कर्जाचं नियंत्रण करण्यासाठी यामध्ये हप्त्यांची सुविधा ही देणे ही यामध्ये समाविष्ट होत असते। त्याचबरोबर कुठल्या वस्तूंसाठी कर्ज दिलं जाईल यासाठीची एक यादी रिझर्व्ह बँकेमार्फत दिली जाते। तेजीच्या कालावधीमध्ये कमीत कमी वस्तूंसाठी कर्ज मिळेल, उदाहरणार्थ गृह कर्ज, वाहन कर्ज आणि मंदीच्या कालावधीत लोकांनी कर्ज घ्यावे म्हणून अधिक वस्तूंची यादी त्यामध्ये समाविष्ट असू शकते। नैतिक समजावणी। नैतिक समजावणी ह्या उपायामध्ये बँकांचं मन वळवण्यासाठी त्यांना सूचना करणे, सल्ला मार्गदर्शन करणे हे मध्यवर्ती बँकेकडून केले जाते। मध्यवर्ती बँक बँकांचा मित्र तत्वज्ञ या भूमिकेतून हे कार्य करत असते। यासाठी पत्रव्यवहार करणे, चर्चा, बैठका घेणे इत्यादी मार्गांचा अवलंब करून व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणाला अनुसरून अंमलबजावणी करावी यासाठी त्यांचे मन वळवण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेमार्फत मध्यवर्ती बँकेमार्फत केले जात असतं। भारतामध्ये निवडक पतनियंत्रण पद्धती अंतर्गत नैतिक समजावणी हे साधन अधिक यशस्वी ठरत आहे। मग पुढचा आहे प्रसिद्धी। मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांची महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करते व प्रसिद्ध करते। यामध्ये शेती, उद्योग, आयात निर्यात, व्यापार, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न,
कर्ज, थकबाकी, ठेवी इत्यादी माहिती रिझर्व्ह बँक RBI बुलेटिनमध्ये महिना, तिमाही, 6माही किंवा वार्षिक अहवालात प्रसिद्ध करते। मग बँकांच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी दिली जाते, तसेच नियमबाह्य काम करणाऱ्या बँकांना कारवाईला सुद्धा प्रसिद्धी दिली जाते। मध्यवर्ती बँकेचा हेतू बँकविषयी धोरणाची माहिती व अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलाची माहिती जनजागृती करणे, माहिती ग्राहकांना करून देणे हा असतो आणि प्रसिद्धी माध्यमातून बँकांच्या कार्याला प्रोत्साहन किंवा नियंत्रित करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असते। प्रत्यक्ष कारवाई, प्रत्यक्ष कारवाईमध्ये सध्या सर्वच देशातील मध्यवर्ती बँका, व्यापारी बँका या बँकांना नियंत्रित करण्यासाठी या साधनांचा वापर करत आहे। जेव्हा बँका मध्यवर्ती बँकेने दिलेल्या आदेशांच्या सूचनांचं पालन करत नाही, वारंवार उल्लंघन करतात, तेव्हा मध्यवर्ती बँक दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्यक्ष कारवाईचे साधन वापरते। मध्यवर्ती बँक काही बँकांना पुन्हा हुंडी वटवण्यास नकार देते। सट्टेबाजीच्या उद्देशाने किंवा त्याच्या भांडवलावर अधिक साठ्यावर जास्त कर्ज देत असतील त्यांना विशिष्ट वस्तूंच्या तारणाविरुद्ध आगाऊ रक्कम देण्यास प्रतिबंध करते। KYCचे नॉर्म्स न पाळणाऱ्या बँका, ग्राहकांची KYC न करणाऱ्या बँकांना दंडही करते। त्याचबरोबर संचालक मंडळ बरखास्त करते। ज्या बँकांनी दिलेली विहित मर्यादेपलीकडे जाऊन कर्ज दिलेले आहे त्यांचे दंडित व्याजदरही आकारते। नवीन शाखा परवानगी नाकारते। एक बँक दुसऱ्या बँकेमध्ये विलीन करते। बँक परवाना सुद्धा रद्द केला जाऊ शकतो। मध्यवर्ती बँक व्यावसायिक बँकांना आपल्या धोरणांचे आणि सूचनांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास ते ताब्यात घेण्याची म्हणजे बँक व्यवसाय ताब्यात घेण्याची सुद्धा धमकी देऊ शकते। थोडक्यात आपण या व्याख्यानामध्ये बघितले की अर्थव्यवस्थेत विशिष्ट वेळी लोकांमध्ये फिरणाऱ्या पैशाचा एकूण साठा किंवा लोकांजवळ असणारा एकूण पैशाचा साठा म्हणजे पैशाचा पुरवठा होय। अर्थव्यवस्थेतील महागाई, अपस्फीती यासारख्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारी बँकांची पतनिर्मिती शक्तीवरती नियंत्रण ठेवणे हे मध्यवर्ती बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे। मध्यवर्ती बँक यासाठी पतनियंत्रणाच्या दोन पद्धती स्वीकारते, एक म्हणजे संख्यात्मक आणि दुसरी म्हणजे गुणात्मक। संख्यात्मक पद्धतीचं उद्दिष्ट हे बँक दर, खुल्या बाजार व्यवहार आणि बँकातील राखीव गुणातील बदल यातील तंत्रांचा वापर करून पैशाचे प्रमाण आणि संख्या नियंत्रित करणे आहे। तर गुणात्मक पद्धतीचा मध्ये कर्ज व तारणांतर, कर्जाचे रेशनिंग आणि प्रत्यक्ष कारवाई याचा वापर करून पैशाच्या पुरवठ्याचा वापर आणि दिशा नियंत्रित करण्याकरता केला जात असतो। अशा प्रकारे इथे हा भाग संपलेला आहे। यासाठी आपण निताम आणि स्थूल अर्थशास्त्र प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक वाचू शकतात किंवा रसाळ RG, SP अडाव, कापडी, होटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र स्थूल प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक वाचू शकतात। अध्ययन किंवा स्वाध्यायाचा प्रश्न ह्या भागावर विचारला जातो तो म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या पतनियंत्रणाच्या पद्धती स्पष्ट करा किंवा पतनियंत्रण म्हणजे काय, पतनियंत्रणाच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती स्पष्ट करा असाही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। धन्यवाद मित्रांनो, आपण इथे हा व्हिडिओ बघितला। पुढच्या वेळेस आपण भेटूया पुढच्या नवीन भागासह। धन्यवाद।